माणसाला सर्व काही समजतं, पण तरीसुद्धा एक मूढता त्याला सांभाळायची आहे. ज्याप्रमाणे व्यसन करणाऱ्या व्यक्तीला हे माहीत असतं की हे कोण्याच प्रकारे आपल्या हिताची गोष्ट नाही, तरीसुद्धा त्याच्यामध्ये एक सुख अनुभवण्याची लालच त्याला लागलेली असते. ठीक त्याचप्रमाणे जीवनामध्ये ज्या काही वाईट सवयी, वाईट गोष्टी, वाईट चिंतन, वाईट विषय माणूस त्या ठिकाणी सांभाळत असतो, तर त्याच्यामध्ये तो एक सुख अनुभवत असतो. त्याला ते सुख सोडायचं नसतं आणि वरून अशा प्रकारे युक्तिवाद माणूस करतो की मला ही वाईट सवय लागलेली आहे किंवा ही वाईट गोष्टी माझ्या जीवनात आहेत, मला हे सोडायच्यात, परंतु ह्या मला सुटत नाहीत, अशा पद्धतीने तो बोलतो. परंतु त्याचं सुख सोड ना बाबा, मग कशी ती गोष्ट राहील बघू, पण त्याचे सुखही सोडायचं नाही त्याला.